नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे कायदे या विषयावर आधारित आहेत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। स्त्रियांच्या घरगुती हिंसेपासून संरक्षणासाठी कोणता विशेष कायदा लागू आहे? ऑप्शन आहे ए. घरेलू हिंसा प्रतिबंध अधिनियम 2005, बी. भारतीय करार अधिनियम 1872, सी. कामगार कायदा 1948, डी. बाल कामगार कायदा 1986। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. घरेलू हिंसा प्रतिबंध अधिनियम 2005। स्त्रियांच्या घरगुती हिंसेपासून संरक्षणासाठी घरेलू हिंसा प्रतिबंध अधिनियम 2005 हा कायदा लागू आहे। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2। स्त्रीच्या मानहानीसाठी भारतीय दंड संहितामधील कोणता कलम लागू होतो? ऑप्शन आहे ए. कलम 302, बी. कलम 500, सी. कलम 420, डी. कलम 307। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. कलम 500। स्त्रीच्या मानहानीसाठी भारतीय दंड संहितामधील 500 कलम हा लागू होतो। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3। जर कोणी स्त्रीच्या शीलाचा अपमान करण्यासाठी अश्लील शब्द, हावभाव केला तर कोणता कलम लागू होतो? ऑप्शन आहे ए. IPC कलम 509, बी. IPC कलम 302, सी. IPC कलम 375, डी. IPC कलम 323। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. IPC कलम 509। जर कोणी स्त्रीच्या शीलाचा अपमान करण्यासाठी अश्लील शब्द, हावभाव केला तर कलम 509 लागू होतो। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4। घरेलू हिंसा कायद्यानुसार कोणते छळ प्रकार मान्य आहेत? ऑप्शन आहे ए. मानसिक छळ, बी. शारीरिक छळ, सी. आर्थिक छळ, डी. वरील सर्व। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. वरील सर्व। घरेलू हिंसा कायद्यानुसार मानसिक छळ, शारीरिक छळ, आर्थिक छळ हे प्रकार मान्य आहेत। त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. वरील सर्व। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5। घरगुती हिंसा प्रकरणात स्त्रीला राईट टू रेसिडेन्स कोणत्या अधिनियमांतर्गत मिळते? ऑप्शन आहे ए. भारतीय संविधान, बी. घरेलू हिंसा प्रतिबंध अधिनियम 2005, सी. मानहानी कायदा, डी. कामगार कायदा। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. घरेलू हिंसा प्रतिबंध अधिनियम 2005। घरगुती हिंसा प्रकरणात स्त्रीला राईट टू रेसिडेन्स घरेलू हिंसा प्रतिबंध अधिनियम 2005 या अधिनियमांतर्गत मिळते। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6। बदनामी, डेफामेशन हे गुन्हे कोणत्या प्रकारात मोडतात? ऑप्शन आहे ए. नागरी, बी. फौजदारी, सी. दोन्ही, डी. वरीलपैकी नाही। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. दोन्ही। बदनामी, डेफामेशन हे गुन्हे नागरी व फौजदारी या दोन्ही प्रकारात मोडतात। त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. दोन्ही। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7। IPC कलम 498A कोणत्या प्रकारच्या गुन्ह्यासाठी आहे? ऑप्शन आहे ए. हुंडाबळी व पत्नीवरील क्रूर वागणूक, बी. खून, सी. चोरी, डी. अपहरण। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. हुंडाबळी व पत्नीवरील क्रूर वागणूक। IPC कलम 498A हुंडाबळी व पत्नीवरील क्रूर वागणूक या प्रकारच्या गुन्ह्यासाठी आहे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8।
मानसिक छळ हा कोणत्या अधिनियमात गुन्हा मानला जातो? ऑप्शन आहे ए. घरेलू हिंसा प्रतिबंध अधिनियम, बी. कामगार कायदा, सी. करार कायदा, डी. संविधान. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. घरेलू हिंसा प्रतिबंध अधिनियम. मानसिक छळ हा घरेलू हिंसा प्रतिबंध अधिनियमात गुन्हा मानला जातो. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. IPC कलम 354 कोणत्या संदर्भात लागू होते? ऑप्शन आहे ए. स्त्रियांवरील शीलभंग, छेडछाड, बी. मानहानी, सी. चोरी, डी. दरोडा. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. स्त्रियांवरील शीलभंग, छेडछाड. IPC कलम 354 स्त्रियांवरील शीलभंग, छेडछाड या संदर्भात लागू होते. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. स्त्रीला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केल्यास ती कोणत्या कायद्यांतर्गत न्याय मागू शकते? ऑप्शन आहे ए. डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005, बी. राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट, सी. एव्हिडन्स ॲक्ट, डी. कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005. स्त्रीला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केल्यास ती डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 या कायद्यांतर्गत न्याय मागू शकते. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 11. मानहानीचा गुन्हा कोणत्या प्रकारच्या शिक्षेस पात्र ठरतो? ऑप्शन आहे ए. दंड, बी. कारावास, सी. दोन्ही, डी. वरीलपैकी नाही. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. दोन्ही. मानहानीचा गुन्हा दंड व कारावास या दोन्ही प्रकारच्या शिक्षेस पात्र ठरतो. त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. दोन्ही. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 12. स्त्रीला आर्थिकदृष्ट्या त्रास देणे डोमेस्टिक व्हायलन्समध्ये कोणत्या प्रकारात मोडते? ऑप्शन आहे ए. आर्थिक छळ, बी. शारीरिक छळ, सी. मानसिक छळ, डी. लैंगिक छळ. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. आर्थिक छळ. स्त्रीला आर्थिकदृष्ट्या त्रास देणे डोमेस्टिक व्हायलन्समध्ये आर्थिक छळ या प्रकारात मोडते. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 13. कलम 125 CRPC अंतर्गत स्त्रीला काय अधिकार दिला आहे? ऑप्शन आहे ए. निर्वाह भत्ता मिळवण्याचा अधिकार, बी. घर मिळवण्याचा अधिकार, सी. मुलांच्या ताब्याचा अधिकार, डी. मानहानी प्रकरण दाखल करण्याचा अधिकार. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. निर्वाह भत्ता मिळवण्याचा अधिकार. कलम 125 CRPC अंतर्गत स्त्रीला निर्वाह भत्ता मिळवण्याचा अधिकार दिला आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट कोणत्या वर्षी लागू झाला? ऑप्शन आहे ए. 2001, बी. 2003, सी. 2005, डी. 2007. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. 2005. डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 यावर्षी लागू झाला. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 15. IPC कलम 323 कोणत्या गुन्ह्यासाठी आहे? ऑप्शन आहे ए. साधा मारहाण गुन्हा, बी. मानहानी, सी. हुंडाबळी, डी. छेडछाड. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. साधा मारहाण गुन्हा. IPC कलम 323 साधा मारहाण या गुन्ह्यासाठी आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 16. जर पती पत्नीवर अन्याय करतो तर पत्नी कोणत्या अधिनियमांतर्गत संरक्षण घेऊ शकते? ऑप्शन आहे ए. डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट, बी. कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, सी. एव्हिडन्स ॲक्ट, डी. पार्टनरशिप ॲक्ट. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट. जर पती पत्नीवर अन्याय करतो तर पत्नी डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट या अधिनियमांतर्गत संरक्षण घेऊ शकते.
आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. घरगुती हिंसेमध्ये प्रोटेक्शन ऑफिसर कोणाची मदत करतो? ऑप्शन आहे ए. आरोपीची, बी. पीडित स्त्रीची, सी. न्यायालयाची, डी. पोलिसांची. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. पीडित स्त्रीची. घरगुती हिंसेमध्ये प्रोटेक्शन ऑफिसर पीडित स्त्रीची मदत करतो. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. मानहानी प्रकरणात डेफामेशन हा कोणत्या कलमात आहे? ऑप्शन आहे ए. 375, बी. 500, सी. 354, डी. 509. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 500. मानहानी प्रकरणात डेफामेशन हा 500 या कलमात आहे. आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट अंतर्गत तक्रार कोठे दाखल करता येते? ऑप्शन आहे ए. कामगार कार्यालयात, बी. पोलीस स्टेशन न्यायालयात, सी. बँकेत, डी. तहसील कार्यालयात. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. पोलीस स्टेशन न्यायालयात. डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट अंतर्गत तक्रार ही पोलीस स्टेशन किंवा न्यायालयात दाखल करता येते. आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टनुसार संरक्षण आदेश कोणाकडून मिळतो? ऑप्शन आहे ए. पोलीस स्टेशन, बी. मॅजिस्ट्रेट न्यायालय, सी. ग्रामपंचायत, डी. जिल्हाधिकारी. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. मॅजिस्ट्रेट न्यायालय. डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टनुसार संरक्षण आदेश हा मॅजिस्ट्रेट न्यायालयाकडून मिळतो. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील.